Let me. हो दे बापा. आम्हाला परमेश्वर बापा, तुझ्याद्वारे उपयोगात आण माझ्या दे बापा. यासाठी दे बापा, की जी तुझी मंडळी आहे, जागतिक मंडळी, दे बापा तिला आम्ही बांधावं. जे हरवलेले आहेत परमेश्वर बापा, त्यांना दे बापा, आम्ही तुझ्याकडे आणावं. ख्रिस्ताची एक सुंदर वधू, सुरकती विरहित अशी जागतिक वधू तयार करा. आणि प्रभू या दृष्टांत घेऊन हा समय आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत आहोत. आम्हाला तुझ्या आत्म्याद्वारे चालव दे बापा. आम्हाला परमेश्वर बापा सामर्थ्य दे, आम्हाला प्रेरित कर, आम्हाला अभिषेक कर तुझ्या सामर्थ्याने आणि तुझ्या सानिध्याने. त्यासाठी की अधिक स्पष्टपणे आम्हाला दिसू शकेल, आम्हाला तुझे मार्ग समजू शकतील माझ्या दे बापा. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. जर का तुम्हाला इतर भाषेमध्ये ऐकायचं असेल, तर जो ग्लोबचं चित्र आहे, त्या ग्लोबवर तुम्ही क्लिक करा आणि जी भाषा तुम्हाला हवी आहे, त्या भाषेमध्ये तुम्ही ऐका. रूपांतरित करणारे ईश्वरी परिज्ञान सर्वांसाठी. यामध्ये 2 मुख्य विचार आहेत, ज्याकडे आपण पाहणार आहोत. पवित्र शास्त्रानुसार ईश्वर परिज्ञान हे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. काही थोडक्या लोकांसाठी नाही. फार फार हुशार लोकांसाठी आहे असं नाही किंवा जे धार्मिक पुढारी आहेत त्यांच्यासाठी आहे असं नाही. हे सर्वांसाठी आहे आणि आपल्या लेकरांसाठी देखील ते आहे. आमेन. आणि हा एक पहिला मोठा विचार. दुसरा मोठा विचार असा आहे, की पवित्र शास्त्र आधारित ईश्वर परिज्ञान हे रूपांतरित करणारे आहे. रूपांतरित करणाऱ्या ईश्वरी परिज्ञानाचा दृष्टांत व नमुना किंवा प्रतिकृती आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. आणि माझी आशा आहे, की हा दृष्टांत तुमच्या अंतःकरणाचा ताबा घेईल आणि फक्त हा दृष्टांतच नव्हे, परंतु आम्ही तुमच्या समोर एक विशिष्ट नमुना देखील सादर करणार आहोत. की रूपांतरित करणारं ईश्वर परिज्ञान म्हणजे काय आणि कशा प्रकारे ते आपण राबवू शकतो. जेव्हा तुम्ही ईश्वरी परिज्ञानाचा विचार करता, तेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार करता? कोणत्या प्रकारचे विषय तुमच्या मनामध्ये येतात? आपल्याला माहित आहे, की ज्याच्यामध्ये सगळं अभ्यासू आहे किंवा जे अमूर्त आहे, सर्वसाधारणरित्या जेव्हा आपण ईश्वरी परिज्ञानाचा विचार करतो, तेव्हा आपण काही गोष्टींचा अ, असा विचार करतो, की हे फक्त थोडक्या लोकांसाठीच आहे किंवा हे त्यांच्यासाठीच आहे, की जे पाळत होणार आहेत किंवा सेवक होणार आहेत, त्यांच्यासाठीच आहे असं वाटतं. आणि पुढचा प्रश्न असा आहे, की ईश्वर परिज्ञान कोण शिकू शकतं? की ज्यांच्याकडे डॉक्टरची पदवी आहे आणि ते भरपूर शिकलेले आहेत, तेच शिकू शकतात. पुढचा प्रश्न, की कशाप्रकारे हे शिकवलं जाते? त्याच्यासाठी आपल्याला एक वर्ग पाहिजे आणि आपल्याला त्या ठिकाणी भरपूर बसण्यासाठी मेज हवे आहेत आणि मग भरपूर जाड-जाड पुस्तकं तिथे असले पाहिजेत किंवा पदवी मिळणं, पदवीधर समारंभ या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात जेव्हा आपण ईश्वरी परिज्ञानाचा विचार करतो. त्यामुळे तुम्हाला कसे वाटते? तुम्हाला असं वाटतं, की "अरे, मी याच्या योग्य नाहीये. मी
कमी आहे किंवा कधी-कधी थकल्यासारखं पण वाटतं, की बापरे! हे फार जड आहे. खरं पाहायला असता, याच्यातला कोणताही प्रश्न योग्य नाही. आता एक साधेपणा राखण्यासाठी त्या विषयाची पडताळणी करत असताना आपण काही विषय एकाच वेळेला पाहणार आहोत आणि मग ईश्वर परिज्ञान, सिद्धांत सिद्धांत हे जे शब्द आहे हे ग्रीक भाषेमधून नवीन करारामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, की सत्य काय आहे? याचं खरं सत्य काय आहे? आणि मग हा पण विषय आपल्याला पाहावा लागेल, की पवित्र शास्त्रातील सत्याविषयी सुव्यवस्थितपणे शिकणं आणि आपण एक तिमोथी 1, 10 आणि 11 असं मध्ये असं म्हटलेलं आहे, की सुशिक्षण आपण द्या, की ज्याच्यामध्ये सत्य असावं आणि याचा आपण खरा विचार केला पाहिजे. ईश्वर परिज्ञान म्हणजे फार कठीण असं काही नाहीये, तर सत्य आहे. आणि जेव्हा आपण ह्याचा विचार करतो, की ईश्वर परिज्ञान हे सत्य आहे, तेव्हा आपल्याला हे समजतं, की ईश्वर परिज्ञान जे आहे, ते सर्वांसाठी आहे. आमेन. कारण ते देवाचं वचन आहे आणि देवाचं वचन हे सर्वांसाठी आहे. आणि देवाची इच्छा आहे, की लहान लेकरांसहित सर्वांना देवाचं वचन अतिशय सखोलरित्या शिकवलं जावं. कलसीकरास पत्र ह्याचा पहिला अध्याय आणि 28वं वचन फार सुंदर हे सादर करतं. कलसे येथील मंडळींना चुकीच्या शिक्षणाने हल्ला झाला होता आणि म्हणून या ठिकाणी पाऊल त्यांना म्हणत आहे, की आम्ही त्याची घोषणा करतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो अशासाठी प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. आणि जे खोल सत्य आहे, जे सर्वांसाठी आहे. काही लोकं असं सादर करत होते, की ते फक्त थोड्यांसाठीच आहे. आणि पाऊल जेव्हा हे वचन लिहितो, तेव्हा तो सांगत आहे, की जे सखोल सत्य ते सर्वांसाठी आहे. पुन्हा आपण हे वचन पाहूया कलसे 1:28 आम्ही त्याची घोषणा करीतो. प्रभू येशूची आम्ही घोषणा करतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व या ठिकाणी एक सकारात्मक बाजू आहे, की आम्ही काय करतो? बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो. फक्त थोडक्या नाही तर प्रत्येक माणसाला शिकवतो. अशासाठी कशासाठी? अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. प्रत्येकाला प्राउड, ख्रिस्तामध्ये प्राउड आणि हे सत्य प्रत्येकासाठी आहे आणि प्रत्येकासाठी सखोल सत्य आहे. त्यामधून कोणीही सुटलेला नाहीये. थोडक्यांसाठी नाही, पण प्रत्येकासाठी ते आहे. फक्त तेच नाही, की जे मंडळीमध्ये फार हुशार किंवा जास्तीचे धार्मिक आहेत. आणि या ठिकाणी बघा पाऊल कितीदा हे शब्द वापरत आहे, की प्रत्येकासाठी, प्रत्येकासाठी, प्रत्येकासाठी आहे. प्रत्येकाला सादर करणं, प्रत्येकाला शिकवतो, प्रत्येकाला बोध करतो. आणि ह्याच्यापेक्षा अधिक स्पष्टपणे देवाचा उद्देश आणि देवाचा वृत्तांत आपल्याला कसा समजावा, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. या सर्व गोष्टी देवाने सर्वांसाठी दिलेल्या आहेत. आणि म्हणून ईश्वर परिज्ञान हे सर्वांसाठी आहे. आपल्याला पवित्र शास्त्राद्वारे हे देखील समजतं, की सत्य शिकवण्याचे पवित्र शास्त्र आधारित विशिष्ट पद्धत आहे. योग्य रीतीने जेव्हा सत्य शिकवलं जाईल, तेव्हा त्याचा प्रभाव अतिशय मोठा असेल. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. त्यामुळे आपल्याला जीवन मिळेल, आनंद मिळेल, विजय मिळेल, सामर्थ्य मिळेल आणि सर्व गोष्टीपेक्षा अधिक देवाच्या वचनाद्वारे आपल्यामध्ये फलद्रुपता निर्माण होईल. आणि त्याही सर्व गोष्टीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे
ख्रिस्तासंगती एक खोल असा नातेसंबंध आपला तयार होईल. स्तोत्रसंहिता 19:7 आणि 8 आपल्याला असं सांगतं, परमेश्वराचे नियमशास्त्र हे परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्भर विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. तो नेत्रांना प्रकाश अशी देणारी आहे. हालेलुया. हे देवाचं वचन आहे. जेव्हा ते शिकवलं जातं योग्य पद्धतीने, तेव्हा ते आपल्याला बदलतं. आपलं जीवन बदलतं. आणि या ठिकाणी 1 योहान 1:3 मध्ये योहानाचे शब्द मला फार आवडतात. तिथं असं म्हटलेलं आहे, जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हालाही यासाठी कळवतो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. आणि जी सहभागिता आपली आहे, ती ख्रिस्ता बरोबर आहे. प्रभू येशू बरोबर. आणि म्हणून जे सत्य आहे, ते आज आम्ही तुम्हाला सांगत आहे, असं योहान म्हणतो, यासाठी की तुम्हाला तीच सहभागिता अनुभवायला मिळेल. खोल, सखोल सहभागिता त्याच्यासाठी, की जी आम्ही अनुभवलेली आहे. आणि हा उद्देश आहे सत्याचा. यासाठी की ख्रिस्तासंगती आमचे नातेसंबंध अतिशय जवळचा असावा. फक्त पारंपरिक नाही, फक्त आत्मिक नाही, फक्त जे पुढारी पालक आहेत त्यांच्यासाठी नाही, तर प्रत्येकासाठी आहे. हे ईश्वर परिज्ञानाचा खरा अर्थ आहे. आणि जर का आपण ख्रिस्तांची कृत्य हे अगदी सर्वसाधारणरित्या वाचलं, तर त्यामध्ये आपल्याला हे समजतं, की ईश्वरी परिज्ञानाचे शिक्षण हे स्थानिक मंडळीमध्ये दिले जायचे. एका विशिष्ट संस्थेमध्ये जाऊन ते घेत नव्हते. आपण हे देखील पाहतो, की ईश्वर परिज्ञानाचे शिक्षण हे सर्वांना सहज उपलब्ध होते. आपल्याला हे देखील दिसतं, की ईश्वर परिज्ञानाचे शिक्षण हे रूपांतरित पद्धतीने दिले जायचे. अशा प्रकारे ईश्वर परिज्ञानाचे शिक्षण दिले जायचे, की ज्याच्यामधून खोल जीवनामध्ये परिवर्तन व्हायचं. आणि म्हणून आपण याला रूपांतरित करणारे ईश्वर परिज्ञान म्हणतो. आणि जर का जे काही तुम्ही करत आहात, ते जर का चांगल्या पद्धतीने काम करत आहे, जे तुम्ही करत आहात, ज्या प्रकारे तुम्ही शिकवत आहात, त्याद्वारे जीवन सखोलरित्या बदलत आहेत. तर मला तुम्हाला म्हणायचं आहे, की तुम्ही ते करत राहा. पण जर तुमची अशी इच्छा आहे, की अधिक सुधारणा व्हावी, तर तुम्हाला अतिशय मदत होईल. अशा प्रकारचा दृष्टांत व नमुना किंवा प्रतिकृती असलेले रूपांतराचे ईश्वरी परिज्ञान शिक्षण आम्ही सादर करत आहोत. हा नमुना आहे. त्याच्यामध्ये 3 खांब आहेत. पहिला खांब आहे, की रूपांतरित करणारा देव. दुसरा खांब आहे, रूपांतरित करणारी प्रक्रिया. तिसरा खांब आहे, रूपांतरित करणारे विषय. हे जे 3 खांब आहेत, हे लोकांची जीवनं, आपली जीवनं सखोल रूपांतरित करणारे आहेत. आणि आता आपण जो पहिला खांब आहे तो पाहू आणि ते म्हणजे, की आपल्याला खोल रूपांतरित करणारं ध्येय आणि जे ध्येय आहे, सिद्धांताचं ध्येय नेहमी जीवन बदलणं आहे. पवित्र शास्त्र आधारित सिद्धांताचं जे ध्येय आहे, ते आपल्याला जीवन रूपांतर करणारं आहे. वचनामध्ये सिद्धांताचे शिक्षण नुसते द्यायचे म्हणून दिलेले नाही किंवा स्वतःच्या फायद्यासाठी दिलेले नाहीये. आणि आपल्याला हे समजतं, की संपूर्ण देवाच्या वचनामध्ये उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये एकही असं उदाहरण नाही, की जिथं सिद्धांत
शिकवायचा म्हणून शिकवलेला आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये योग्य सिद्धांत नुसतेच लोकांना समजावे व त्यांनी त्याशी सहमत व्हावे यासाठी पवित्र शास्त्रातील लेखकांनी सैद्धांतिक शिक्षण कधीही दिलेले नाही. देवाचा उद्देश नेहमीच हा आहे की आपले जीवन हे विशिष्टरित्या व सखोलरित्या रूपांतरित व्हावा. कृपा करून याचा विचार करा प्रियांनो. नक्कीच जे पवित्र शास्त्रातील लेखक आहे त्यांची इच्छा अशी होती की आपल्याला योग्य सिद्धांत माहिती असले पाहिजे. नक्कीच. पण ते फक्त एक माध्यम आहे. कशासाठी? एक अतिउच्च ध्येय गाठण्यासाठी. आणि ते ध्येय काय आहे? की आपल्या जीवनाचं रूपांतर व्हावं. आपल्याला समजत आहे का? आणि माझा आशा आहे की तुम्हाला हे समजत आहे. आपण काही विशिष्ट उदाहरणे पाहूया. आपण पहिल्यांदा सुरुवात करूया फिलिप्पे 2 मधून, की ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे ध्येय धारण आणि स्वतःला रिक्त करण्याचा सिद्धांत आहे. आणि हे फार सुंदर माझं आवडीचं उदाहरण आहे. फार नाट्यमय हे उदाहरण आहे. आपण वाचूया. फिलिप्पिकरास पत्र याचा 2रा अध्याय 6 आणि 7. काय म्हटलेलं आहे? तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. प्रभू येशूने एका सेवकाचं रूप धारण केलं आणि या ठिकाणी तो रिक्त झाला. इथे पौल जो आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं देह धारण करणं, स्वतःला रिक्त करणं ह्याचा सिद्धांत तो शिकवत आहे. संत पाऊल असे शिकवतात की जेव्हा प्रभू येशूने मनुष्य रूप धारण केले, तेव्हा त्याने स्वतःला रिक्त केले. त्याने स्वतःला एका विशिष्ट काळासाठी प्रभू येशूने गौरव, सन्मान व देवाच्या सिंहासनाचे विशेष अधिकार आहे त्यापासून स्वतःला मुक्त केले आणि तो मनुष्य बनून पृथ्वीवर आला. केवळ मनुष्य नाही, तो गुलाम झाला आणि त्या वधस्तंभावर आपला प्राण त्याने दिला. एका थोडक्या शब्दांमध्ये याचा अर्थ आहे की कोनोसिसचा सिद्धांत म्हणजे प्रभू येशूने स्वतःला रिक्त केले. पण हा सिद्धांत शिकविण्याच्या मागे पौलाचा उद्देश काय होता बरं? त्याचा उद्देश असा होता की की आपण याचा अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि चांगल्या मार्कांनी पास व्हावं, असा त्याचा उद्देश होता का? त्याच्यासाठी पौलाने हे लिहिलं का? किंवा त्याचा उद्देश असा होता की की आपण ओनोसिस किंवा स्वतःला रिक्त करण्याचा जो सिद्धांत आहे, या विषयावर बसून अवांतर चर्चा करावी, वादविवाद करावा. कशासाठी तुम्हाला वाटतं की पौलाने आपल्याला हे शिकवलं? आपण या संपूर्ण अध्यायाकडे पाहणार आहोत. आणि आता आपण फिलिप्पिकरास पत्र त्याचा 2रा अध्याय आणि वचन 2 ते 7 हे पाहणार आहोत. आणि स्वतःला रिक्त करण्याचा कोनोसिसचा जो सिद्धांत आहे, याचा संपूर्ण अध्यायाकडे आपण पाहणार आहोत. आणि पाऊल म्हणत आहे की माझा आनंद पूर्ण करा, जशी चित्तवृत्ती ख्रिस्ताच्या ठायी होती तशी तुमच्याही ठायी असावी. आणि स्वतःच्या पोकळ दौड मुरविण्याच्या बुद्धीने काहीही करू नका. लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. तुम्ही बघा तो काय करायला सांगत आहे. तो त्यांना सांगत आहे की स्वतःला रिक्त करा. स्वतःच्या स्वार्थीपणापासून, स्वतःच्या स्वकेंद्रित करापासून. स्वतःच्याच गोष्टींच्या मागे लागू नका, परंतु दुसऱ्याचाही विचार करा. आणि तशा प्रकारे ख्रिस्तासंगती जी ऐक्यतेची जागा आहे ती शोधा.
आणि म्हणून तो म्हणतो 5व्या वचनामध्ये, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्याही ठायी असो. इथं म्हटलंय की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे, असे त्याने मानले नाही. आणि मग पुढे तो म्हणतो तो त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि पुढं तो म्हणतो, की त्याने वधस्तंभावर मरण स्वीकारलं आणि म्हणून ख्रिस्ताने त्याला अत्युच्च केलं. 12 वचन म्हणतं, "म्हणून माझ्या प्रियजनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे, तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले कारण साधून घ्या." आणि या 12वं वचन हे सांगतं, की काय उद्देश होता पावलाचा? या लोकांना ख्रिस्ताने स्वतःला रिक्त करण्याचा सिद्धांत शिकविण्यामागे. त्याला वाद करायचा नव्हता, चर्चा करायची नव्हती, तर त्या विश्वासणाऱ्यांची जीवनं बदलावीत अशी त्याची इच्छा होती. आणि म्हणून तो सांगत आहे, की तुमची चित्तवृत्ती ख्रिस्तासारखी असू द्या. स्वतःचंच हित पाहू नका, तर इतरांचं हित पहा. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. जेव्हा त्याने स्वतःला त्याच्या गौरवाने रिक्त केलं. फिल्पेकराचे जे विश्वासणारे होते त्यांनीही तसं करावं, यासाठी पाऊल हे शिकवत आहे. आणि तुम्हाला समजत आहे का, जेव्हा मी म्हणतो रूपांतरित करणारं ईश्वर परिज्ञान, याचा अर्थ काय आहे? पुन्हा एकदा पावलाचा उद्देश अ, ख्रिस्ताचं रिक्त होण्याचा सिद्धांत शिकवण्याचा मागे हा होता, की आपण देखील तसंच करावं, की आपण स्वतःला आपल्या स्वार्थी जे उद्देश आहेत त्यामधून रिक्त करावं आणि आपण खऱ्या अर्थाने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावं आणि एकमेकांचा सेवा करावी. आणि मग हा उद्देश आहे ह्या रूपांतर करण्याच्या उद्देशाचा. तुम्हाला समजत आहे? पावलाचा उद्देश असा होता, की आपलं जीवन रूपांतर व्हावं. पावलाचा उद्देश असा होता, की ख्रिस्ताच्या जीवनामध्ये एकमेकांची सेवा व्हावी. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये ऐक्य असावं, एकमेकांची सेवा करणं असावं, प्रेम करणं असावं. याचा अर्थ असा आहे, प्रियांनो, की जर आपण रोज अशी जीवन पद्धती जगत नाही, की ज्यामध्ये आपण ख्रिस्ताच्या शरीराची सेवा करत नाही, म्हणजे आपल्याला रिक्त होणे समजत नाही. आपल्याला ह्या विषयावर परीक्षा दिल्यावर किती मार्क मिळाले हे महत्वाचं नाही. सर्वात उच्च मार्क मिळाले तरीही काही त्याचा फायदा नाही. कारण मुळात आपल्याला ते समजलेलंच नाही. आणि ही फार दुःखाची गोष्ट आहे. कारण त्यानुसार आपले जीवन बदलत नाहीये. आपले विचार बदलत नाहीयेत. जर आपण एक सेवकपणाच्या आत्म्याने, ऐक्याने एकमेकांची सेवा करत जगत नाही, तर का आपण एकमेकांना श्रेष्ठ मानत नाही. जसं ख्रिस्ताने आपल्याला श्रेष्ठ मानलं आणि त्याने आपली सेवा केली. आणि हा आहे पहिलं खांब रूपांतरित ईश्वरी परिज्ञानाचं. की आपल्याला हे ओळखता यावं, की जेव्हा वचन आपल्याला सत्य शिकवतं, जसं ह्या प्रकारे आहे, की ज्या ठिकाणी देह धारणाचा सिद्धांत शिकवला गेलेला आहे. तेव्हा उद्देश हा आहे, की आपलं जीवन बदलावं. त्याचा उद्देश कधीच असा नाही, की आपण अभ्यासक्रम शिकावा. सत्याचा उद्देश पवित्र शास्त्रामध्ये असा आहे. सिद्धांताचा, ईश्वरी परिज्ञानाचा असा आहे, की आपलं जीवन रूपांतरित व्हावं. नेहमीच, नेहमीच, नेहमीच त्याच्यामध्ये कोणताही अपवाद नाही. आणि इथं दुसरं उदाहरण आपण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मानवतेचा सिद्धांत. आपण पाहूया इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय आणि 15 वचन. या ठिकाणी असं म्हटलंय कारण आपल्या
सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला मुख्य याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. इब्री लोकास पत्र याचा लेखक आपल्याला हे शिकवतो की येशूमध्ये खरी मानवता होती. तो पूर्ण मनुष्य होता, तरीही तो पापरहित होता. त्याच्यामध्ये पाप नव्हतं. आमेन. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण जे विश्वासणारे आहोत, आपण हे सर्व या गोष्टीशी सहमत आहोत. आता हे शिकवण्याच्या मागे लेखकाचा काय उद्देश होता? पुन्हा ऐकवा, त्याचा उद्देश असा होता का, की आपण ह्याचा अभ्यास करावा, परीक्षा द्यावी आणि चांगल्या रीतीने मार्क मिळवावेत आणि पास व्हावं? आपण पुन्हा एकदा संपूर्ण अध्यायाकडे पाहणार आहोत. प्रिय लोकांपत्र 4था अध्याय 14व्या वचनापासून आपण सुरुवात करू. असं म्हटलंय, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर मुख्य याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. आता आपण हे लक्षात घेऊया की इब्री लोकास पत्र ज्या यहुद्यांना लिहिलेलं आहे ते छळातून जात आहे आणि त्रासातून जात आहे आणि म्हणून हे शब्द लिहिण्यात आलेले आहे. पुन्हा 14 वाजते, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहूया. तो सोडून देऊ नका, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. यासाठी की आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. तो अशा स्त्री आणि पुरुषांसोबत बोलत आहे की ज्यांना असा मोह होत आहे की त्यांनी विश्वास सोडून द्यावा. परंतु या ठिकाणी पौल सांगत आहे की येशू देखील परिपूर्णतेमध्ये मनुष्य होता आणि त्याला समजत आहे की तुम्ही कशातून जात आहे. त्याला समजत आहे की तुम्हाला कसे मोह होत आहे, तुमच्या कशा परीक्षा होत आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही आपल्या अशक्तपणा घेऊन त्याच्याकडे येतो, तेव्हा तो आपल्यासोबत सहानुभूती बाळगतो आणि तो आपल्याला मदत करण्यास समर्थ आहे. तो आपल्याला ताकद देईल, तो आपल्याला सहाय्य करेल, तो आपल्याला आशा देईल, सहन करण्यासाठी कृपा पुरवेल आणि त्यासाठी हा अध्याय लिहिण्यात आलेला आहे. जो लेखक आहे इब्री लोकास पत्राचा, त्याला इच्छा आहे की आपण ते खोलवर जाणावे की येशू ख्रिस्त हा पूर्ण मानव आहे. यासाठी की आपल्या संघर्षामध्ये आपण त्याच्याकडे जाऊ शकू. आणि हेच जे उद्देश आहे तो संपूर्णपणे रूपांतरित करणारा आहे. येशू एक मनुष्य आहे आणि म्हणून आपण ज्या गोष्टीमधून जातो त्या त्याला पूर्णपणे समजतात. म्हणून आपण धैर्याने त्याच्याकडे जाऊ शकतो आणि अपेक्षा करू शकतो की तो आपल्याला मदत करेल आणि सहन करण्यासाठी आपल्याला कृपा पुरवेल. आमेन. पुन्हा एकदा आपल्याला दिसतो की उद्देशाचा लेखकाचा जो उद्देश आहे फार सखोलरित्या आपल्या जीवनाला रूपांतर करणारा होता. ईश्वर परिज्ञानाच्या विषयांना घेऊन वाद करण्याचा, चर्चा करण्याचा, अभ्यास करण्याचा नाही, तर जीवन बदलावा, अंतःकरण बदलावा, दृष्टिकोन बदलावा हा उद्देश होता. आणि जेव्हा आपण परीक्षेतून जातो, तेव्हा आपल्याला सहनशक्ती प्राप्त व्हावी यासाठी हे लिहिण्यात आलेलं आहे. आणि बघा, की या सिद्धांताचा सरळ-सरळ संबंध जो आहे तो जीवनासंगती आहे. जीवनातील खऱ्या-खुऱ्या विषयांसंगती आहे. सिद्धांत नेहमी याच उद्देशाने वचनामध्ये सांगितला गेला.
आता पुढचं उदाहरण आपल्याला दिसतं. विश्वासाद्वारे न्याय ठरविल्या जाण्याचा सिद्धांत. अद्भुत असा हा सिद्धांत आहे. पहिलं वचन जे आपण पाहणार आहोत. रोम 5:1 यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत. म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. या ठिकाणी पावलाचा रूपांतरित करण्याचा उद्देश कोणता आहे? फार स्पष्ट आपल्याला दिसतं. पावलाची इच्छा आहे की देवासोबतची खोल शांती आपण जाणार. कारणासाठी कर्म करण्याच्या विचारसरणी आपण सोडून द्यावी व त्याऐवजी विश्वासाद्वारे देवाची कृपा स्वीकारावी. यासाठी की आपली आपली देवासोबत शांती होईल. आणि म्हणून आपले रोजचे जीवन जगत असताना आपल्या अंतःकरणामध्ये देवासोबत एक खोल शांती जर आपण अनुभवत नाही, तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला विश्वासाद्वारे न्यायी ठरविले जाणे म्हणजे काय हेच समजत नाही. आणि मग आपल्याला या विषयावर परीक्षा देऊन किती मार्क पडतात याने काहीच महत्व नाही. कारण मुळात हे आपल्याला समजलंच नाही की देवासंगती शांती असणं, देवासंगती न्यायी ठरवलं जाणं, देवासमोर योग्य असणं ह्याचा अर्थच काय आहे. आणि त्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये जी शांती येते, ती आपण अनुभवू शकत नाही. आणि ह्या अशा प्रकारे देवाचं वचन जे आहे, ते आपल्याला नेहमी सिद्धांत शिकवतं. नेहमी, नेहमीच पवित्र शास्त्रामध्ये असे एकही उदाहरण नाही, की ज्या ठिकाणी सिद्धांत फक्त शिकवायचा म्हणून शिकविलेला आहे किंवा नुसत्याच आपल्याला समजावं म्हणून शिकवलेलं आहे. आणि काही लोक असे म्हणतील, मग रोम करार पत्राबद्दल काय? रोम करार पत्र हे रूपांतराने भरलेले आहे आणि कृपा करून रोम करार पत्र हे वाचा आणि मग आपल्याला हे आढळेल, की रोम करार पत्र जे आहे, की त्यामध्ये रूपांतरासाठीच शिकवलेलं आहे. आणि मग जेव्हा अशा प्रश्न विचारला जातो, की रोम करार पत्राबद्दल काय? तेव्हा मला प्रश्न पडतो, की खरंच तुम्ही रोम करार पत्र वाचलेलं आहे का? आणि मग आपण पाहू, की रोम करार पत्र आहे ते फक्त सिद्धांत शिकवलेले नाही. परंतु प्रत्येक सिद्धांत शिकवल्यानंतर ते कसं जीवनामध्ये उतरलं पाहिजे, रूपांतर कसं झालं पाहिजे, हे देखील तिथे शिकवलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये ईश्वर परिज्ञानाचा सत्याचे ध्येय नेहमीच जीवन रूपांतरित करण्याचे आहे. स्तोत्रसंहिता 19:7 आणि 8 हे वचन म्हणतं, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनरुज्जीवन करते. आपण जेव्हा योहान 20, 30 आणि 31 हे वचन पाहतो, तेव्हा यामध्ये असं म्हटलेलं आहे, या पुस्तकात लिहिलेली नाहीत अशी दुसरी ही पुष्कळ चिन्ह येशूने आपल्या शिष्यादेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे, म्हणून हे लिहिले आहे. आपण यासाठी जीवन किंवा सत्य शिकवतो, यासाठी जीवन रूपांतरित व्हावं. पुन्हा पहिले योहान 1:3 असं म्हणतं, की सत्याचा सर्वात उच्च असं ध्येय हे आहे, की आपण ख्रिस्तासंगती अतिशय खोल अशा नातेसंबंधामध्ये असावं. पवित्र शास्त्राचे ऐकलेले एकच ईश्वरी परिज्ञान आहे आणि ते म्हणजे रूपांतरित करणारे ईश्वरी परिज्ञान. पवित्र शास्त्रामध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचं ईश्वरी परिज्ञान शिकवलेलं आपल्याला आढळणार नाही. आणि यामध्ये जो विरोधाभास आहे, तो फार स्पष्ट आहे. प्रेरितांची कृत्याच्या 17व्या अध्यायामध्ये
जो विरोधाभास आहे तो दिसतो. आणि इथं मूर्तिपूजक लोक होते. आणि प्रेषित 17:21 मध्ये असं म्हटलंय, की काहीतरी नवल विशेष सांगितल्या किंवा ऐकल्याशिवाय सर्व अथेनेकर व तेथे राहणारे लोक यांचा वेळ जात नसे. त्यांना फक्त चर्चा करण्यामध्ये स्वारस्य होतं. त्यांना फक्त काहीतरी नवीन ऐकण्यामध्ये स्वारस्य होतं. आणि अशा प्रकारची जी वृत्ती आहे, त्याच्यामध्ये ती देवाच्या वचनानुसार नाही. परंतु प्रेषित 17 मध्येच आपल्याला हे स्पष्ट दिसते. 24 ते 27 या वचनामध्ये दिसतं. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. आणि त्याला काही उणे आहे. म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. आणि त्याने एकापासून माणसाचे सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले. आणि बघा, आता ह्याचा उद्देश सांगितलेला आहे. आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवलेलं आहे. अशासाठी की बघा, कशासाठी? त्यांनी देवाचा शोध करावा. म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. आणि या ठिकाणी आपल्याला 2 विरोधाभास दिसतात. अथेनेकर ते विदेशी होते किंवा अविश्वासणारे होते. ते फक्त अभ्यासासाठी, काहीतरी नवल विशेष ऐकण्यासाठी काहीतरी निवड शोधायचे. परंतु जेव्हा पाऊल सुवार्ता सांगतो, तेव्हा तो हे सांगत आहे, की यासाठी की आपण देवाला शोधावं, यासाठी सत्य आहे, यासाठी देवाचं वचन आहे, यासाठी देवाचं कृपा आहे. पुन्हा एकदा मला ह्या गोष्टीवर भर द्यायचा आहे. नक्कीच सिद्धांत आपण अचूकपणे समजून घेतला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी 1 करीन 15, 1 आणि 2 मध्ये पाऊल असा म्हणतो, "बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केलात, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे." पण अचूकपणे समजणे हे फक्त एक माध्यम आहे, एका उच्च ध्येयाकडे. आणि ते म्हणजे आपलं जीवन रूपांतरण. अजून काही उदाहरणाकडे आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवत्वाचा सिद्धांत. ख्रिस्ताच्या दैवत्वाचे पुरावे आपणाला तोंडपाठ आहे किंवा आपण त्याच्यावर लिखाण करू शकतो. याचा अर्थ असा नाही की आपल्याला ते समजते. सैतान देखील ते करू शकतो. आपल्याला ख्रिस्ताचे दैवत्व समजते जेव्हा, तर का सैतानाला ख्रिस्ताच्या दैवत्वावर एक परीक्षा द्यायला लावली, त्याला खूप चांगले मार्क पडतील. परंतु आपल्याला ख्रिस्ताच्या दैवत्व तेव्हा खऱ्या अर्थाने समजलेलं असतं. तेव्हा जेव्हा आपण आपल्या जीवनात येशू आपला देव आहे, त्याला पूर्णपणे शरण गेलेलो आहोत. पूर्णपणे जो शरण जातो ना, त्यालाच ख्रिस्ताचं दैवत्व समजलेलं आहे. आपल्याला ख्रिस्ताचं दैवत्व तेव्हा समजलेलं आहे, जेव्हा आपण येशूची उपासना आपल्या जीवनाचा देव आणि प्रभू म्हणून करतो. आपण जर का तसं करत नसू, तर आपल्याला दैवत्व समजलेलं नाही. आपल्याला दैवत्व तेव्हा समजलेलं आहे, जेव्हा येशू आपला प्रभू असे म्हणून आपण त्याचे आज्ञापालन करू. आज्ञा उल्लंघन करण्याचं धैर्य आपल्यामध्ये राहणार नाही. तेव्हा आपल्याला त्याचं दैवत्व समजलेलं आहे. आपल्याला तेव्हा त्याचं दैवत्व दैवत्व समजते आहे, जेव्हा आपण आपल्या दुःखाच्या मधोमध त्याच्यावर भरोसा ठेवू आणि जीवन व सर्व काही त्याच्या हातामध्ये आहे, हे आपण जाणून घेऊ. त्याच्यानंतर जो दुसरा दृष्टांत, जे दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत, ते म्हणजे शेवटच्या काळाचा सिद्धांत. त्यासाठी आपण थेसलोनिकेकरास पहिले पत्र त्याचा 4था अध्याय आणि 16 ते 18
18 ही वचन आपण पाहणार आहोत. मी वाचते ही वचन. कारण ध्वनी, आद्य देवताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. जे सिद्धांत जे विद्वान लोक आहेत ते एक थेसली वाचतात आणि विश्वासणाऱ्यांचे स्वर्गारोहण याबद्दल वाद करतात. परंतु जेव्हा हे शब्द लिहिले तेव्हा पावलाचा उद्देश काय होता आणि मग आपल्याला इथं असं दिसतं की थेसली येथील जी मंडळी होती त्यांचा देखील छळ होत होता आणि त्यांना देखील उत्तेजित करण्यासाठी त्यांच्या दुःख सणावर टिकून राहण्यासाठी पौलाने ही आशा त्यांना दिलेली आहे. पौलाची इच्छा होती की थेसलोनिकेकरांना त्या विश्वासणाऱ्यांनी व आपण आपले दुःख सहन करावं. हे जाणून की येशू लवकर परत येणार आहे व आपल्याला संगती येऊन घेऊन जाणार आहे. आशेत सहनशीलता हे पहिले थेसलोनिकेकर पत्र लिहिण्याचा उद्देश होता आणि हे रूपांतरित करण्याचं ध्येय होतं की आशेसह सहनशीलता आपण शिकावी. पहिले थेसलोनिक याचा उद्देश असा होता की आपण सहन करावं आणि सहन करत असताना आशा बाळगावी की हे लवकर संपणार आहे, येशू येणार आहे आणि आपण त्याच्यासोबत जाणार आहोत. आणि हे फार गोष्ट आहे संपूर्ण वचनामध्ये नेहमीच सगळीकडे सिद्धांताविषयी असंच आपल्याला दिसतं. आता आपण या सिद्धांताकडे पाहूया. देव जो आत्मा त्याचा सिद्धांत आणि पवित्र आत्म्याच्या सिद्धांताला देखील खूप वेळा फार तत्वज्ञानाने विचार केला जातो. परंतु योहान 4:24 फार स्पष्ट आपल्याला सांगतं की आपल्याला सिद्धांत शिकण्याच्या मागे येशूचा उद्देश काय होता? देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. हे शिकवण्यामागे येशूचा उद्देश काय होता? योहान 4:24 हे शिकवण्यामागे येशूचा उद्देश हा होता की आपण आत्म्याने व खरेपणाने देवाची उपासना करावी. त्यासाठी की देवाची उपासना करण्यासाठी आपल्याला या जागेत किंवा त्या जागेत, ह्या मंदिरात किंवा त्या मंदिरात जावे लागेल. हा विचार आपल्याला करावा लागू नये. त्याऐवजी त्याच्या आत्म्याद्वारे आपण आपल्या अंतःकरणामध्ये जिथे तो वस्ती करतो, तेथे वळू व त्याची उपासना करू. जी गोष्ट विद्वानांसाठी अमूर्त व तात्विक आहे, त्या गोष्टी मागे येशूचा हेतू सखोल जीवन रूपांतर करण्याचा आहे. येशू हा आत्मा आहे. तो आपल्या अंतःकरणामध्ये वस्ती करतो आणि त्याची उपासना करण्यासाठी आपल्याला आपल्या आतमध्ये वळण्याची गरज आहे. आपल्या आतमध्ये आपण त्याच्याकडे पाहतो, त्याच्यावर प्रेम करतो, आपण त्याला शरण जातो, आपण त्याची उपासना करतो आणि येशू म्हणाला फार लक्षणीय हे आहे, की पिता जो आहे, तो अशा प्रकारच्या उपासकांना शोधत आहे, की जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतील. बघा, या ठिकाणी रूपांतरित करण्याचा उद्देश ह्या सिद्धांत शिकवण्याच्या मागे आहे, की आपलं जीवन क्षणोक्षणी रोज आपण आपल्या आंतरिक अंतःकरणामध्ये सखोलरित्या आपल्या देवाची उपासना करत राहू, त्याच्यावर प्रेम करत राहू, त्याला शरण जाऊ आणि त्याला उंच करू. परंतु जर का हे नसतं, तर एखाद्या वेळेस याला फारच तात्विक किंवा
अ, अ, अभ्यासक्रमासाठी वापरलं गेलं असतं. नाही. परंतु पवित्र शास्त्रामध्ये यासाठी शिकवलेलं आहे, जीवन बदलावं. पवित्र शास्त्रातील प्रत्येक सिद्धांताच्या मागे रूपांतरित करण्याचा उद्देश आहे. त्यामध्ये एकही अपवाद नाही. या ठिकाणी अनेक उदाहरणं आहेत आणि मी दिवसभर याच्याविषयी बोलू शकतो आणि याची यादी तुम्हाला देऊ शकतो. एकच देव आहे आणि म्हणून अनन्य भावाने आम्ही फक्त त्याचीच सेवा करतो. अनन्य भावाने त्याचीच सेवा करतो. अनुवाद 6:4. देव सर्वसमर्थ आहे आणि म्हणून आम्ही त्याला मर्यादा घालणार नाही. आम्ही मागू आणि विश्वास ठेवू, की देवाने अद्भुत असे कृत्य आमच्यासाठी करावे. एफेसकरास 3 अध्याय आणि 20 वचन. देव स्वतःचे अस्तित्व आहे आणि आपले तशा प्रकारचे नाही आणि म्हणून सर्व गोष्टींसाठी आपण त्याच्यावर अवलंबून आहोत. कलसे 1:17. देव कधीच बदलत नाही आणि म्हणून आपण त्याच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवू शकतो. गणना 23 आणि 19 वचन. तो कधी लबाडी करत नाही, तो कधी बदलत नाही. देव प्रीती आहे, सर्वहून श्रेष्ठ आणि म्हणून आम्ही त्याचे प्रेम अनुभवतो व इतरांसंगती भागून घेतो. 1 योहान 3:16. आणि आपण त्याच्या प्रेमामुळे त्या त्रैक्या संगती सहभागिता घेऊ शकतो. त्या सहभागितेचा अनुभव देखील घेऊ शकतो आणि आपण इतरांसंगती तो अनुभव विभागून घेऊ शकतो. कारण तो स्वतःला देणारं त्याच्या ठायी प्रेम आहे. देव पवित्र आहे आणि म्हणून जे त्याच्यापासून जन्मलेले आहेत, हे देखील पवित्र असतील. आता आपण पुढे जाऊया. देव हा सार्वभौम आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे, की तो सर्व गोष्टींच्या नियंत्रणामध्ये आहे आणि त्यामध्ये आपण विसावा घेतो. दानिएल 4:34-35. आणि आपल्याला माहिती आहे, की देव नियंत्रणामध्ये आहे, म्हणून आम्ही विसावा घेऊ शकतो. किती मोठं रूपांतरित करणारं सत्य हे आहे. आणि त्याच वेळेला मनुष्य जबाबदार आहे आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढाकार घेतो आणि इतरांना सुवार्ता सांगतो. तर आम्ही बसून राहत नाही, निष्क्रिय राहत नाही. आपण शुभवर्तमान सांगतो. अधिक अद्भुत आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे विचार करतो, की जेव्हा आपण फक्त सिद्धांताविषयी बोलण्यामध्येच सीमित राहत नाही, तर आपण सिद्धांत आणि जीवन रूपांतर सिद्धांताचा उद्देश याच्याशी त्याला संपर्कात आणतो, तेव्हा ते फार अद्भुत आहे. आणि मी प्रत्येकासाठी एकच रूपांतरित करणारा उद्देश या ठिकाणी सांगत आहे. पण एका सिद्धांतामध्ये अनेक रूपांतरित करणारे उद्देश आहेत आणि अनेक प्रकारे ते वेगळ्या प्रकारे रूपांतर होतं आणि मग देवबाप हा येशू हा देव आहे आणि म्हणून आपण त्याची उपासना करतो. आपण त्याला शरण जातो आणि अशा प्रकारे देवाचं वचन लिहिलेलं आहे. आणि वचन जे आहे ते प्रेरणेने लिहिलेलं आहे आणि ते संपूर्णपणे आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनावर प्रेम करतो आणि आमचं जीवन जे आहे ते देवाच्या वचनाला आम्ही समर्पित करतो. आमेन. अनेक रूपांतरित करणारे हे देवाच्या वचनाचे उद्देश आहे. आपण देवाच्या कृपेने तारले गेलेले आहोत
आणि म्हणून आम्ही देवाच्या कृपेमध्ये विसावा घेतो आणि शांतीचा अनुभव घेतो देवासंगती. आनंदाचा अनुभव घेतो देवामध्ये. ख्रिस्तामध्ये आपण पवित्र केले गेले आहोत आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनाचा प्रत्येक भाग देवाच्या पवित्र सेवेमध्ये जगू. त्याच्यासाठी वेगळे केलेले आम्ही आहोत. अनेक सिद्धांत या ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे आणि हे खरं आहे प्रियांनो. आणि या वेळेला रूपांतरित करणारं ईश्वरी परिज्ञान यावर फार मोठ्या प्रमाणात मी लिखाण करत आहे. ज्याच्यामध्ये एक एक सिद्धांत घेऊन प्रत्येक सिद्धांताचा ह्या दृष्टिकोनातून मी लिखाण करून ते सादर करणार आहे. आणि प्रत्येक सिद्धांतामधून मी हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, की कसं ते जीवन रूपांतर करणार आहे. आतापर्यंत अर्ध माझं लिखाण झालेलं आहे. अजून अर्थ बाकी आहे. आणि यामध्ये मी हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, की प्रत्येक सिद्धांतामध्ये हे रूपांतर करणारा उद्देश कसा आहे, कसं ते काम करतं आणि कसं आपलं जीवन त्याद्वारे बदललंच पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक सिद्धांत जीवन रूपांतर करण्याचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये कोणताही अपवाद नाही. पवित्र शास्त्रातील सिद्धांत हे कधीच निव्वळ शैक्षणिक नाही. मी पुन्हा म्हणते कधीच नाही. ते कधीच अमूर्त किंवा अभ्यासक्रम नाही. परंतु त्यांचा उद्देश नेहमी रूपांतर करणे आहे. नेहमीच. आणि हे धक्का देणारं असं हे वास्तविकता आहे. पवित्र शास्त्रामध्ये एकही असं उदाहरण नाही, की ज्या ठिकाणी ईश्वर परिज्ञान हे निव्वळ शैक्षणिक आहे. आणि मग ईश्वर परिज्ञान व जीवन यामध्ये संबंध कसा निर्माण झाला? कधी निर्माण झाला? हा फार मोठा प्रश्न आहे, की का हे असं झालं? पवित्र शास्त्रामध्ये असं दिलेलं नसताना देखील आणि त्याचं आपण उत्तर देऊ शकतो. परंतु भविष्यामध्ये नंतर एकत्रित आल्यावर आपण याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. परंतु एवढंच मी म्हणेल, की ह्यामध्ये जे अ, ग्रीक लोकांचं तत्वज्ञान आहे, त्याचा त्याच्यामध्ये समावेश झाला. त्याचा प्रभाव पडला आणि म्हणून जीवन आणि ईश्वर परिज्ञान किंवा सिद्धांत हे असंबंध झाले. परंतु आता आपण ह्याकडे वळूया, की जो मूळ उद्देश होता, की सिद्धांताचा, जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आले, आपले जीवन रूपांतरित करण्यासाठी. आणि येणाऱ्या दिवसामध्ये अधिक आपण खोल याच्याकडे पाहू शकू. स्त्रियांनो, ज्या पद्धतीने आपण ईश्वर परिज्ञान शिकतो, हे आपण बदलण्याची गरज आहे. देवाच्या कृपेने ईश्वर परिज्ञान शिकण्यामध्ये एक नवीन पहाट होत आहे. बदल होण्याची वेळ आलेली आहे. ख्रिस्ताच्या शरीरामध्ये बदल करण्याचा समय आलेला आहे. आणि म्हणून ईश्वर परिज्ञानाचं हा पहिला खांब आहे. रूपांतरित करण्याचं ध्येय. दुसरा खांब जो आहे, रूपांतरित करणारी प्रक्रिया. पवित्र शास्त्रामध्ये ईश्वर परिज्ञानाच्या शिकवण्याची प्रक्रिया ही नेहमी सर्वांगीण व रूपांतरित करणारी आहे. तो कधीच निवड अभ्यासक्रम किंवा शैक्षणिक स्वरूपाची नाही. आणि रूपांतरित करण्याचे जे 4 पहलू आहेत, तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहिती नाही. पण हे जे 4 पहलू आहेत, हे एकत्रित जेव्हा काम करतात, तेव्हा रूपांतर घडवून येते. आणि हे 4ही पहलू, हे 4ही अनुभव
जर का आपल्या ईश्वर परिज्ञानाच्या शिक्षणामध्ये आपण राबवले, तर मग ईश्वरी परिज्ञान हे अभ्यास राहणार नाही. तर याच्यामधून जीवन बदलण्याची प्रक्रिया तयार होईल. आणि हे जे 4 पैलू आहेत, ते पहिलं आहे आत्मिक आणि दुसरं आहे वचन, तिसरं आहे नातेसंबंध आणि चौथं आहे जीवनाचे अनुभव. आत्मिक म्हणजे देवासंगती नातेसंबंध, नातेसंबंध म्हणजे लोकांसंगती आणि मग अनुभव म्हणजे जीवनासंगती आणि वचन म्हणजे देवाच्या वचनासंगती नातेसंगती. जेव्हा हे चारही गोष्टी एकसाथ काम करतात, एकमेकांमध्ये मुळावलेले असे काम करतात, तेव्हा जीवन रूपांतर हे घडून येतं. आणि प्रभू येशूने देखील या चारही अनुभवांचा उपयोग केला आणि त्याच्या शिष्यांच्या जीवनाच्या रूपांतराच्या प्रक्रियामध्ये वापरल्यामुळे या सर्व शिष्याचे जीवन जे आहे ते पूर्णपणे बदलून गेलं. हे जे 4 पहलू आहेत, त्याचा नातेसंबंध जीवनाच्या वेगवेगळ्या विभागासंगती आहे. आपण या 4ही अनुभवांचा, या 4 पहलूंचा आपल्या ईश्वर परिज्ञानाच्या शिकवण्यामध्ये उपयोग करायला पाहिजे. आणि आपल्याला माहीत आहे, की बहुतेक वेळा शिक्षण देणं ह्यावरच आपला भर असतो आणि त्यामुळे आपल्याला ते रूपांतराचा संपूर्ण अनुभव येत नाही. परंतु खोल जीवन बदलण्याचा अनुभव येण्यासाठी आपण सर्व 4 जे पहलू आहे, या ईश्वरी परिज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. आपण सर्व 4 पहलूंचा उपयोग केला पाहिजे. आता मला हा प्रश्न तुम्हाला विचारू द्या. प्रभू येशूने ईश्वर परिज्ञान त्याच्या शिष्यांना शिकवलं का? काय वाटतं तुम्हाला? शिकवलं का? काय म्हणतील, "हो, हो, नक्कीच शिकवलं." काय म्हणतील, "नाही, नाही, काहीच नाही शिकवलं." नक्कीच त्यांनी शिकवलं. परंतु ज्या प्रकारे आपण शिकवतो, तसं त्यांनी काही त्यांना शिकवलं नाही. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना इतकी जबरदस्त ईश्वर परिज्ञान शिकवलं, की त्यांच्याकडे जे ईश्वर परिज्ञान होतं, इतकं खोल होतं आणि मजबूत होतं, की त्यांनी संपूर्ण जगाची उलथापालथ केली आणि त्यानंतर नवीन करार देखील त्यांनी लिहिलं. आता प्रभू येशूने हे केलं कसं? त्याची प्रक्रिया काय होती? त्यांनी शिकवलं. हो, त्यांनी नक्कीच शिकवलं. परंतु कसं शिकवलं? मग त्याने असं केलं का, की आठवड्यातून 2 वेळा तो वर्गामध्ये आला, सगळ्यांना वर्गामध्ये बसवलं, सगळ्यांना अभ्यासक्रम दिला, शिकवलं, परीक्षा घेतली, मार्क दिले, असं केलं का त्यांनी? मग पुरुष वर्तमान याचा 3रा अध्याय आणि 13 ते 15 मध्ये आपल्याला दिसतं, की येशूने त्यांना ईश्वर परिज्ञान कसं शिकवलं. तिथं वचन म्हणतं, मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते, त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली, अशासाठी की त्यांनी त्याच्याबरोबर असावे व रोग बरे करण्याचा व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. प्रभू येशूने हे अशा प्रकारे ईश्वर परिज्ञान त्यांना शिकवले. त्याने त्याच्या शिष्यांना दाखवलं, की त्याच्याकडे किती दैवी अधिकार होता. तो वादळांना शांत करत होता. ख्रिस्ताचं दैवत्व जे आहे, त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभवलं आणि हे सत्य त्यांना समजलं, की प्रभू येशू हा खरंच देवाचा पुत्र आहे. आणि मग त्यांना त्यांनी शिकवलं आणि मग त्यांना पाठवलं, की त्यांनी ते शिकवावं. ख्रिस्ताने देखील सर्व 4 अनुभवांचा उपयोग केला. प्रभू येशूने त्यांच्या भावी पुढाऱ्यांना अवतीभोवतीत रूपांतरित करणारी पार्श्वभूमी तयार केली. पण आपण पाहतो, येशूने 4ही अनुभव किंवा 4ही पहलू वापरले. पहिली गोष्ट म्हणजे
त्याने एक आत्मिक वातावरण तयार केलं, ज्यामध्ये देवासोबतच्या नातेसंबंधाचा समावेश होता. स्वतः त्याच्यासोबत व प्रार्थनांद्वारे व त्याच्या पित्यांसोबत देखील त्यांचा संबंध होता. त्याने त्यांच्यासाठी जाणून बुजून नातेसंबंधाचे जाळे निर्माण केले, ज्यामध्ये प्रौढ पुढाऱ्यांसोबत नातेसंबंध होता, म्हणजे त्याच्या स्वतःसोबत आणि इतर जे शिष्य होते त्यांच्यासोबत देखील नातेसंबंध होता आणि दोन्ही गोष्टींमुळे त्यांची जीवनं बदलली. तिसरी गोष्ट आपण पाहतो, की जीवनातील अनुभव देखील त्याने त्यांना दिले. त्यांना आज्ञापालन करण्यासाठी आव्हानात्मक कामगिरी दिली. त्यांच्यामध्ये दबाव निर्माण झाला. त्याने विविधते प्रकारे त्यांना शिकण्यासाठी संधी दिली आणि त्यांच्यासाठी रूपांतरित करणारं वातावरण किंवा पार्श्वभूमी त्यांनी तयार केली आणि या वातावरणामध्ये त्यांनी त्यांना अनेक विषय शिकवले. परंतु फक्त शिकवणं, भाषण देणं असा प्रकार नव्हता. अशा प्रकारे येशूने त्याच्या शिष्यांना ईश्वर परिज्ञान शिकवलं. आणि जर का तुम्हाला हे 4 पहलूंचं जे शिक्षण असेल, हे जर का तुम्हाला नवीन असेल, तर मग कृपा करून संपर्क करा. लीडर सोर्सची तुमच्या देशामधली जी टीम आहे त्यांच्यासोबत आणि ते तुम्हाला या 4 पहलूंबद्दल अधिक शिकवतील आणि या 4 पहलूंचा उपयोग करून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येतील. आणि आता पावलाविषयी काय? पावलाने काय केलं? पावलाने ईश्वर परिज्ञान शिकवलं का? नक्कीच त्यांनी शिकवलं. पण मग कशाप्रकारे शिकवलं? विशिष्टरित्या पावलाने कशाप्रकारे हे शिकवलं? आणि आपण जर का दुसरे तिमोथी 3:16-17 आपण पाहिलं, तर तिथं असं लिहिलेलं आहे, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्र एक सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणं, नीतिशिक्षण ह्याकरता उपयोगी आहे. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. आणि मग आता बघा अशा प्रकारे पावलाने ईश्वर परिज्ञान शिकवलं आणि याच्यामधला जो बदल आहे, हा जर का आपण पाहतो, तर या अध्यायाची सुरुवात जी आहे, ती वचन 10 मध्ये सुरू होते. 2 तिमोथी 3:10 तू माझे शिक्षण, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस. आता नेहमी वचनाचा संदर्भ हा समजून घेणं गरजेचं असतं. 16 आणि 17 समजायचं असेल, तर 10 पासून आपल्याला समजून घ्यावं लागतं. पाऊल त्याच्या सोबत तिमोथ्याला घेऊन गेला. जसं येशू ख्रिस्तांना घेऊन गेला आणि 4 पहलूंचं सुंदर असं पार्श्वभूमी रूपांतरित करणारं वातावरण त्याने तयार केलं. हे पहा. तो म्हणतो, की तुम्ही माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्या झाल्यावर आपली संकटे ही ओळखून आहात. मला अंतुखियात, इकोनियात व लुस्त्रात जे काही झाले, ते व मी जे छळ सहन केला, तो तू ओळखून आहेस. त्या सर्वातून प्रभूने मला सोडविले. आणि म्हणून ख्रिस्त येशूमध्ये तू भक्तीने आयुष्य क्रमण करण्यास जे पाहतात, त्या सर्वांचा छळ होईल. आणि दुष्ट व भोंदू माणसे दुसऱ्यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील. तू तर ज्या गोष्टी शिकलास, ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे, ती धरून राहा. आणि मग ह्या पार्श्वभूमीवर तो म्हणतो, त्या कोणापासून शिकलास हे आणि
बालपणापासून तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. हे तुला ठाऊक आहे, की ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर तो म्हणतो, की प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्या करता उपयोगी आहे. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. तर ह्या पार्श्वभूमीमध्ये पावलाने त्यांना ईश्वर प अ, परिज्ञानाचा फार महत्वाचा विषय शिकवला. खोलवर या 4 पहलूंना एकत्र करून पौलाने त्याच्या शिक्षणाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये रूपांतराचं काम केलं. तर का ईश्वर परिज्ञान शिकवण्याची तुमची पद्धत येशूच्या व पावलाच्या पद्धतीपैकी अधिक प्रभावी असेल, तर मग कृपा करून तुम्ही तशा प्रकारे करत राहा. परंतु जर तसे नसेल, तर हे 4 पहलू वापरून कसं वातावरण तयार करून, जीवन रूपांतर करून दृष्टांत शिकवायचे, हा नमुना स्वीकारा. त्याचा वापर करा आणि तुम्ही जीवन बदलताना पहा. आमेन. ज्या पद्धतीने आपण ईश्वर परिज्ञान शिकतो, ती पद्धत आपण बदलली पाहिजे. ईश्वर परिज्ञान शिकण्यामध्ये एक नवीन पहाट होत आहे. बदलण्याचा समय आलेला आहे. हे या ईश्वर परिज्ञानाचे पहिले 2 खांब आहेत. पहिलं म्हणजे रूपांतरित करणारे ध्येय आणि दुसरं म्हणजे रूपांतरित करणारी प्रक्रिया. आणि मी तुम्हाला सांगितलं, की मी एक फार मोठा प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे आणि मी आता त्यावर लिखाण करत आहे. प्रत्येक जे सिद्धांत आहेत, त्याचा काय उद्देश आहे, कसं त्यातून जीवन रूपांतरित होतं आणि हे करत असताना जे काही चुकीचं शिक्षण त्या सिद्धांतामध्ये दिलं जातं, ते मी खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यासह आम्ही या सर्व 4 पहलू वापरून कसं हे सिद्धांत शिकवता येईल, ह्याच्या रचना करत आहोत. यासाठी ईश्वर परिज्ञान जे आहे, या रचनांद्वारे अतिशय सोप्या साध्या रीतीने शिकल्या जाईल आणि उद्देश जो आहे, जीवन बदलण्याचा, तो पूर्ण होईल. आणि आम्ही या रचना तयार करत आहोत. केवळ अ, जो गद्य भाग आहे, तोच फक्त नाही, तर त्याच्यासाठी काय कृती आहे, त्याच्यावर देखील काम करत आहोत. आणि मग देव कोण आहे, याच्यावरचं संपूर्ण एक पुस्तक मी लिहून काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये देवाचे गुणधर्म आहेत. जवळ-जवळ 20 गुणधर्म ते आहेत, की देव चांगला आहे, तो विश्वासू आहे, तो सार्वभौम आहे, तो अ, जे काही त्याचे गुणधर्म आहेत, त्याच्यावर मी लिखाण करत आहे. नुसतं वर नाही, पण फार खोल त्याच्यावर लिखाण मी करत आहे. आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, की प्रत्येक गोष्टीद्वारे आपलं जीवन बदलण्याचा उद्देश आहे. आणि फक्त हे लिखाणच नाही, पण याच्यासाठी रचना आहेत, डिझाईन्स आहेत, की ज्याद्वारे आपल्याला ते राबवता येतील आणि ज्यांना आपण शिकवत आहोत, ते शिकवण्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये बदल घडतो. आणि आतापर्यंत अरब जगतामध्ये आणि आफ्रिकामध्ये आणि चायनामध्ये आम्ही याच्यावर शिक्षण दिलेलं आहे. फार प्रभावी ते ठरलेलं आहे. आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी सर्वांपर्यंत आणण्यासाठी आम्हाला आवडेल. पण तुमच्या देशामधले जे लोक आहेत, त्यांना तुम्ही आमंत्रित करा आणि ते तुम्हाला शिकवतील. आणि आता आपण तिसऱ्या कामाकडे वळूया. रूपांतरित करणारे विषय किंवा शिक्षण आपण देवाचं वचन शिकवलं पाहिजे.
मनुष्याचं तत्वज्ञान नाही किंवा मनुष्याच्या मधून आलेलं शिक्षण नाही. आता पुन्हा आपण येशू आणि पाऊल आणि पहिल्या शतकातल्या मंडळीच्या पुढाऱ्यांनी काय विषय शिकवला याकडे वळूया आणि कोणते विषय ते शिकवू शकले असते याकडे पण लक्ष देऊया. त्यावेळेला काही मानवाने लिहिलेली पुस्तकं उपलब्ध नव्हती का? आणि जेव्हा मंडळीचा जन्म झाला, तेव्हा जी ग्रीक संस्कृती होती ती जगामध्ये उच्चांक त्यांनी त्या ठिकाणी गाठलेला होता आणि त्यांनी संपूर्ण जगावर प्रभाव पाडलेला होता आणि खूप सारं ग्रीक संस्कृतीमधून आलेलं लिखाण होतं. खूप सारी पुस्तकं होते, खूप सारे लेखक होते. परंतु येशूने शिकवत असताना कधीही त्यांच्यापैकी कोणाचा संदर्भ घेतला नाही. पावलाने कधी-कधी अतिशय थोडा संदर्भ घेतला. विशेष म्हणजे वचनाचा आणि ग्रीक फिलॉसॉफीचा, ग्रीक तत्वज्ञानाचा अ, विरोधाभास दाखवण्यासाठी. प्रभू येशूने शिक्षण देत असताना जुना कराराच्या लेखकांनी लिहिलेल्या गोष्टींचा उल्लेख केला. पाऊल तर अत्यंत हुशार होता, विद्वान होता. तरीही त्याने नेहमी मनुष्याच्या शब्दाचा नाही, पण देवाच्या वचनाचाच उल्लेख केला. सर्व गोष्टींमध्ये आपला जो अंतिम उद्देश आहे, त्याकडेच त्याने नेहमी बोट दाखविले आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जाणावे आणि ज्या सर्व गोष्टी आपल्याला ख्रिस्तापासून विचलित करतात, त्या गोष्टीपासून आपण दूर जावं, हा नेहमी पावलाचा उद्देश होता आणि त्याची चेतावणी देखील होती. अनेक असे लेखक आहेत, की जे ग्रीक तत्वज्ञानामधून अनेक संदर्भ घेतात. परंतु जर आपण हे वाचलं, की नवीन करार जो आहे, तो या सगळ्या अ, विदेशी शिक्षणाबद्दल काय म्हणतो? नवीन करारामध्ये जाणून-बुजून पाऊलाने या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध उभा राहिलेला आहे आणि त्या गोष्टीला कोणतंच महत्त्व त्यांनी दिलेलं नाही. आणि म्हणून कलसे 2:6 ते 10 मध्ये आपल्याला दिसतं. असं पाऊल या ठिकाणी म्हणतो, तर ख्रिस्त येशू जो प्रभू, त्याला जसे तुम्ही स्वीकारले, तसे त्याच्यामध्ये चालत राहा. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वास दृढ होत असलेले आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले व माणसांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमंत असते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. फार स्पष्ट दिलेलं आहे. स्पष्ट पाऊल म्हणतो, की माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने कोणी तुम्हाला ताब्यात घेऊ नये. देवाचं वचन जे आहे, तेच आपलं मुख्य विषय आहे. तेच आपला मुख्य गोष्ट आहे, की जी आपल्याला शिकवली पाहिजे आणि हे शिकवण्याद्वारेच जीवन बदललं जाणार आहे. केवळ देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे जीवन बदलण्याचं, राष्ट्र बदलण्याचं. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणाला, की जे शब्द मी तुम्हाला बोलतो, ते सामर्थ्य आहे. त्यामध्ये जीवन आहे. तसे पत्र याचा पहिला अध्याय असं म्हणतं, की आम्ही ते शुभवर्तमान तुम्हाला सांगितलेलं आहे. या कारणामुळे आम्ही ही देवाची निरंतर उपकार स्तुती यामुळे करतो, की तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसाचे नव्हे,
म्हणून तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे. ते तुम्हास विश्वास ठेवणाऱ्यास कार्य करत आहे. मनुष्याचे शब्द त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही, परंतु देवाचं वचन जे आहे, ते जिवंत व सामर्थ्यशाली आहे. पहिले तेसलनी 2:13 असं म्हणतं, या कारणामुळे आम्ही ही देवाची निरंतर उपकार स्तुती यामुळे करतो, की तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले. ते माणसांचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे. ते तुम्हास विश्वास ठेवणाऱ्या कार्य करत आहे. मनुष्याचे शब्द त्याच्यामध्ये अधिकार नाही. त्याच्यामध्ये कोणताही दैवी अधिकार नाही आणि म्हणून हा फार मोठा बदल होता येशूच्या शिक्षणामध्ये आणि परुषांच्या आणि सदुकांच्या शिक्षणामध्ये. त्यांना फार आश्चर्य वाटले, की येशूला अधिकार होता, त्याच्या शिकवण्यामध्ये अधिकार होता. आणि पाऊल म्हणतो, पहिले करेन 2:4 आणि 5 मध्ये, तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांचे निदर्शके होती. धन्यवाद देवा. मनुष्याच्या शब्दांमध्ये खात्री घडवून आणण्याची कोणतंही सामर्थ्य नाही. पहिले तेसली 1:5 मध्ये पाऊल म्हणतो, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली. तसेच तुमच्याकरता आम्ही तुमच्या बरोबर असताना कसे वागलो हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि ह्यामुळे लोकांचे जीवन बदलते. जेव्हा मनुष्य देवाच्या वचनाच्या पलीकडे जातात, त्या ठिकाणी सर्व प्रकारचे विवाद आणि तटपुटी निर्माण होतात. आणि तेवढंच आपण करू शकतो. आणि जे शब्द पावलाचे तिमोथेला आहे, पहिले तिमोथी 1, 3 ते 7 आणि तो या ठिकाणी सांगत आहे, की इफिस येथील मंडळीमध्ये तिमोथेला तो ठेवून गेला होता, यासाठी की त्याने त्या ठिकाणी असलेल्या चुका सुधाराव्या. तिसरं वचन, पहिले तिमोथी 1, 3 ते 7 मध्ये तिसरं वचन असं म्हणतं, मी मासेदोनियास जाताना तुला इफिसात राहण्याची विनंती केली. यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी, की अन्य शिक्षण देऊ नका आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे, तिच्या उपयोगी न पडणाऱ्या, पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळाकडे लक्ष देऊ नका. तेच मी आत्ताही सांगतो. ताकीद देण्याचा हेतू हा आहे, की शुद्ध अंतःकरणात, चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटपटीकडे वळले आहेत. ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खात्रीने सांगतात, ते त्यांनाच समजत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही देवाचे वचन शिकवाल, तेव्हा तुमचं शिक्षण हे खोल असेल. त्यामध्ये खात्री असेल, त्यामध्ये अधिकार असेल आणि तुमच्या शिक्षणाद्वारे लोकांचे जीवन बदलतील. आता मी देवाच्या सेवकांनी लिहिलेल्या वचनांच्या काही विरुद्ध नाही. मी स्वतः पुस्तकं लिहितो. अनेक चांगली पुस्तके आहेत. देवाच्या सेवक सेविकांनी लिहिलेल्या लिहिलेले, की ज्यामुळे ख्रिस्ताच्या शरीराला, मंडळीला खूप फायदा ठरलेला आहे. पुस्तकं चांगली आहेत. कधी चांगली आहेत? जेव्हा ती पुस्तकं
आपल्याला देवाच्या वचनाकडे नेतात. ही पुस्तकं चांगली आहेत. जेव्हा आपण जास्तीत जास्त वेळ त्या पुस्तकांमुळे देवाच्या वचनामध्ये घालवतो. वचनाचा अभ्यास, मनन, शिकणे, पाठ करणे, चिंतन करणे, आज्ञापालन करणे व वचन विभागून घेतो. पुस्तकं ही चांगली आहेत. जेव्हा त्याच्यामुळे आपण खरंच देवाला ओळखतो, कारण जे लेखक आहे, ते देवाला ओळखतात. ते ख्रिस्तामध्ये जे त्यांचे खोल जीवन आहे, जो त्यांचा खोल अनुभव आहे, त्यामधून ते लिखाण करतात. आणि दुसरे तिमोथी 3:16-17 मध्ये म्हटलंय, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्र, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे. यासाठी ते देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाचं वचन, देवाच्या वचनाद्वारे आपण देवाच्या कामासाठी सज्ज होतो. आणि हे जे आहेत, हे 3 खांब आहेत. रूपांतरित करणाऱ्या ईश्वरी परिज्ञानाचे, रूपांतरित करणारे ध्येय, रूपांतरित करणारी प्रक्रिया आणि रूपांतरित करणारे शिक्षण. आणि हे फार सोपं अशी प्रतिकृती आहे. त्याच्यामुळे बदल होतो आणि त्याच्यामुळे क्रांती घडून येईल. आपला जो रूपांतरित करणारं ध्येय आहे, याचा अर्थ असा आहे, की शिकवण्याच्या मागे जे आपलं ध्येय आहे, ते म्हणजे जीवन बदललं पाहिजे. दुसरं, की ईश्वर परिज्ञान शिकवण्यामध्ये आपली पद्धत अशी असणार आहे, की ज्यामध्ये सर्वांगीण वाढ होणार आहे आणि जीवन बदलणार आहे. लोकांचं जीवन बदलेल, प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाईल. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा आपण देवाचं वचन शिकवू, कोणतंही मनुष्याचं तत्वज्ञान शिकवण्यापेक्षा तेव्हा आपण पाहू की जीवन बदलली गेलेली आहे. आमेन. आता आपण रूपांतरित करणाऱ्या ईश्वर ज्ञानाचं काही व्यवहार्य परिणाम पाहणार आहोत. रूपांतरित करणारे ईश्वर ज्ञान परिज्ञान हे सर्वांसाठी आहे. मंडळीमधील सर्व लोकांसाठी, त्यामध्ये लेकरांचाही समावेश आहे. फक्त त्यांच्यासाठी नाही, की जे खूप हुशार आहेत. त्यांच्यासाठी नाही, की जे खूप आत्मिक आहेत. परंतु प्रभू येशूच्या प्रत्येक शिष्यासाठी ते आहे. यासाठी देवाच्या खोल गोष्टी सर्वांना समजाव्या, सर्वांनी ते आत्मसात कराव्या, लेकरांनी देखील. आणि मी तुम्हाला सांगितलं, की मी एक प्रकल्प करत आहे, की ज्यामध्ये रूपांतरित करणारे ईश्वरी परिज्ञान मी त्यावर लिखाण करत आहे आणि त्याच्यामध्ये पुस्तकं मी लिहित आहे. आणि आणि 2000 वर्षा पासून जे ईश्वर परिज्ञान शिकवण्यात येत आहे, त्यामध्ये ज्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टी लिहून काढण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु दृष्टिकोन असा आहे, की त्याच्यामुळे रूपांतर करण्याचा दृष्टिकोन आपल्याला प्राप्त व्हावा आणि त्यासह रचना देखील तयार केलेल्या आहेत, की नुसतं संभाषण किंवा भाषणाद्वारे नाही, तर जीवनाच्या 4ही अनुभवांमध्ये कसं ते शिकवता येईल आणि त्यासह लेकरांना देखील कसं शिकवायचं याच्याविषयी आम्ही तयारी करत आहोत. आणि पहिला जो सिद्धांत ज्यावर आम्ही काम करत आहोत, ते म्हणजे देवाचे गुणधर्म. आणि 4 ते 7 या वयोगटातील लेकरांसाठी आणि मग 8 ते 12 या वयोगटातील लेकरांसाठी आणि हे जे लिखाण आहे ईश्वर परिज्ञानाचं, लेकरांसाठी आम्ही लिहित आहात. 4 ते 7 आणि 8 ते 12 च्या वयोगटातील लेकरांसाठी. आणि त्याच्यासाठी आम्ही 4 पहलू असलेले रचना तयार केलेले आहेत, की 4 ते 6
आणि 8 ते 12 या लेकरांसाठी. आणि लेकरांसाठी असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप खेळ आहेत. आणि जो आमचा संघ याच्यावर काम करत आहे, त्यांनी खूप छान काम याच्यावर केलेलं आहे. आणि ह्या ज्या रचना आहेत त्या अतिशय अद्भुत आणि सुंदर आहेत. त्याच्यामध्ये खोल असं ईश्वर परिज्ञानाचं सत्य आहे. परंतु अशा प्रकारे ते मांडलेलं आहे, की जे लेकरं ते समजू शकतील, त्याच्याद्वारे त्यांची विचारसरणी तयार होईल आणि जीवन पद्धती तयार होईल. पण ते शिकवत असताना रटाळपणा नाहीये. खूप सारे खेळ आहेत, खूप साऱ्या पद्धती आहेत. आणि ह्या ज्या सगळ्या रचना आहेत, या सगळ्या आम्ही अनेक भाषांमध्ये करत आहोत. आणि म्हणून पुन्हा मी म्हणेन, की भारत देशातील जो आमचा संघ आहे, त्यांना संपर्क करा आणि ते हे तुमच्याकडे उपलब्ध करून देतील. आपण आपल्या लेकरांना शिकवूया देवाच्या खोल गोष्टी. पहिल्यांदा आपण स्वतः शिकूया. एका देशामध्ये उदाहरणार्थ आता 1 वर्ष ह्याच्यावर काम करत आलेलो आहोत. आम्ही मोठ्यांना शिकवत आहोत आणि सर्व रचना आणि मग ते एका लहान गटामध्ये त्यांच्या मंडळांमध्ये शिकवत आहेत आणि प्रत्येक जण ईश्वर परिज्ञान शिकत आहेत, वचनातलं सत्य शिकत आहेत. आणि ते सर्वजण म्हणतात, की आम्हाला कधी वाटलंच नाही, की ईश्वर परिज्ञान इतकं सोपं असू शकतं. नेहमीच ते फार कठीण वाटलं, किचकट वाटलं. परंतु यामुळे आमची जीवनं बदलत आहेत. आणि म्हणून या क्रांतीमध्ये सहभागी व्हा. परंतु पहिलं व्यवहार्य त्याचा परिणाम असा आहे, की जे काही आम्ही शिकवतो, त्याचे स्पष्ट रूपांतर करणारे ध्येय असते. आणि जे शिकवत आहेत, एखाद्या वेळेस तुम्ही सेमिनरीमध्ये किंवा बायबल स्कूलमध्ये शिकवत असाल, तर मग मला तुम्हाला आव्हान करायचं आहे. जर का त्याचा काहीही फायदा होत नसला, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे, की आपल्या शिकवण्यामागं एक रूपांतर करणारं ध्येय असलं पाहिजे. आणि जर का नसल, तर आपण तसं नाही शिकवलं. आणि जर का जीवन बदलत नाहीये, ते पुन्हा जाऊन विचार केला पाहिजे, की ज्याप्रमाणे पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहिलं, की रूपांतरित करणारं जे ईश्वर परिज्ञान आहे, ते नेहमीच जीवन बदलण्यासाठी शिकविण्यात आलं. ध्येय कधीच हे नव्हतं, की आपण ते फक्त समजून घ्यावं, की आपण सहमत व्हावं. नक्कीच समजून घेतलं पाहिजे, सहमत झालं पाहिजे. परंतु सर्वात उच्च ध्येय आहे, की आपलं जीवन बदलावं. आणि म्हणून याचा विचार करा, की सध्या तुम्ही काय करता आणि याच्यामध्ये काय स्पष्ट रूपांतर करणारं ध्येय आहे. जर का त्याच्यामध्ये कोणताच व्यवहार फायदा नाही, जर का आमचं जीवन बदलत नाही, तर आम्ही ते शिकवण्यामध्ये वेळ का घालवत आहोत? आणि जर का आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्थपूर्ण, स्पष्ट असं ध्येय दिसत नाही, तर आपण ते का करत आहोत? आणि ही एक समस्या आहे. आपण या गोष्टी लोकांना शिकवत आलेलो आहोत, म्हणून आपल्याला लोकांमध्ये खरंच जीवन दिसत नाही. आणि अजून एक व्यवहार्य याच्यामध्ये परिणाम असा आहे, की शिकवत असताना आपण चारही प्रकारचे अनुभव वापरले पाहिजे. आत्मिक अनुभव, नातेसंबंधाचे अनुभव, जीवनामधले अनुभव आणि वचनाचे अनुभव. ज्यामुळे हे सर्वांगीण शिकवणं होईल आणि फक्त फक्त शिकवणं, भाषण देणं, सांगणं हे बंद केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या अनुभवांमधून हे शिकवलं गेलं पाहिजे. आपल्या शिक्षणामध्ये देवाच्या वचनाच्या केंद्रीय स्थानाकडे आपण पुन्हा एकदा
वळणे गरजेचे. देवाचं वचनच केंद्रस्थानी पाहिजे. मनुष्याचे शब्द क्वचित वापरा. खूप मनुष्याच्या शब्दावर आधारित होऊन गोष्टी वापरू नका. विशेष उद्देशाने आणि आपल्याला वचनाकडे वळविणारे असतील, तेव्हाच आपण ते वापरले पाहिजे. आणि जर का आपण देवाच्या वचनाकडे वळलो, तर मग देवाच्या वचनात सामर्थ्य आहे, ते आपल्याला अनुभवायला मिळेल. रूपांतरित करणाऱ्या ईश्वरी परिज्ञानाचे अधिक परिणाम भावी पुढाऱ्यांच्या जीवनाचे मूल्यांकन केले पाहिजे. फक्त आकलन किंवा समजबुद्धी नाही. आपण भावी पुढाऱ्यांचे जीवन याचं मूल्यांकन केलं पाहिजे. आणि एखादा फार हुशार विद्यार्थी आहे, व्यक्ती आहे, खूप छान बोलू शकतो, खूप छान सांगू शकतो. तेवढंच पुरेसं नाहीये. पण त्यांची संपूर्ण जे जीवन आहे, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जे ईश्वर परिज्ञान शिकवतात, ते स्वतः रूपांतरित जीवनाचे उदाहरण असले पाहिजे. फक्त शैक्षणिक यश पुरेसे नाही. पुढाऱ्यांना तयार करतात. ह्या सबंध गोष्टीने ईश्वर परिज्ञानाचे शिक्षण व शिकणे बदलून गेलं पाहिजे. जे शिकवतात त्यांचं जीवन हे दुसऱ्यांची सेवा करणारं असलं पाहिजे. आपल्या प्रशिक्षणामध्ये नेहमीच आपण हे शिकलं पाहिजे, की पुढाऱ्याचं जीवनाचं मूल्यांकन कसं करायचं. फक्त त्यांचा अभ्यास किंवा वक्तृत्व हे पुरेसं नाही. जे ईश्वर परिज्ञान शिकवतात, त्यांचं स्वतःचं जीवन रूपांतर झालेलं पाहिजे, बदललेलं पाहिजे. फक्त त्यांच्याकडे खूप शिक्षण आहे, हे पुरेसं नाही. एखाद्या वेळेस पवित्र शास्त्रातलं एखादं पुस्तक असेल आणि एखादा म्हणेल, की या पुस्तकाचा मी अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये मी पदवी मिळवलेली आहे, म्हणून मी हे पुस्तक शिकवू शकतो. किंवा या विषयामध्ये मी प्रवीण आहे, म्हणून मी हा विषय शिकवू शकतो, याचा अभ्यास मी केलेला आहे. असा एखादा व्यक्ती म्हणू शकतो. पण फक्त शैक्षणिक यश पुरेसे नाही. आणि मला असं वाटतं, की नाही, हे पुरेसं नाही. फक्त पदवी आहे म्हणून तुम्ही शिकवावं, हे पुरेसे नाही. पवित्र शास्त्रातून हे पुस्तक शिकवण्यासाठी तुम्ही तेव्हा तयार होता, जेव्हा तुम्ही खरोखर त्या पुस्तकामध्ये जे सत्य शिकवलेलं आहे, ते तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी तुम्ही संघर्ष केलेला आहे. स्वतःला नम्र केलेलं आहे आणि बदललेले आहात. जेव्हा तुम्ही इतरांना त्या पुस्तकामधलं जे जीवन आहे व रूपांतराचं जे सामर्थ्य आहे त्याच्याशी संपर्कात आणलेलं आहे. मग शिकवण्याच्या योग्य अशा स्थितीमध्ये तुम्ही येता. आणि म्हणून त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका कृपा करून. आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला माहीत आहे ते सत्य आहे. आणि पुढाऱ्यांना घडवत असताना एक गोष्ट नेहमी सत्य आहे, की पुढारीच पुढाऱ्यांना घडवतात. आणि जे आपल्या जीवनात आहे, तेच आपल्या ज्यांना आपण घडवतो, त्यांच्या जीवनात उतरून येतं. आणि जे आपण पुढारी आहोत, त्यांच्याकडून जर का आपण अशी अपेक्षा केली, की ज्यांना आपण घडवत आहोत, त्यांच्या जीवनामध्ये लक्षणीय असं फळ असावं. फक्त शिक्षण नाही, पण जीवनामध्ये फळ असावं. जर का आपण इतका एकच बदल केला, तर त्याच्यामुळे ईश्वर परिज्ञानाची जी ओळख आहे ती बदलून जाईल.
आपण या गोष्टींचा सामना केला पाहिजे. पहिलं जे पुढाऱ्याचं जबाबदारी आहे ते म्हणजे वास्तविकतेचा सामना आणि हे सांगितल्यानंतर आणि आता मी असं म्हणत नाही, की आपल्याला विद्वानांची अजिबातच गरज नाही. आपल्याला नक्कीच विद्वानांची गरज आहे. ज्यांनी सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि जे आपल्याला सुव्यवस्थितरित्या त्या गोष्टी शिकवू शकतील. आणि या शतकांमध्ये जे अनेक देवाचे स्त्री-पुरुष होते, की ज्यांनी अभ्यास केला आणि ज्यांनी आपल्याला सुव्यवस्थितपणे ते शिकवलं, त्या प्रत्येकासाठी मी खरंच मनापासून देवबापाचे आभार मानतो. त्यांनी अनेक असे शिक्षण आपल्याला दिले, ज्याच्यामुळे आपल्याला गोष्टी समजू शकल्या आणि ज्याच्यामुळे आपली प्रगती होऊ शकली. आणि हे लोक जरी महत्त्वाचे असले, तरी त्यांनी स्वतःनी त्याचा वैयक्तिक अनुभव घ्यावा, रूपांतरित व्हावं, याला काही पर्याय नाही. आणि त्यांनी स्वतः देवापासंगती पूर्ण प्रामाणिकपणे, नम्रपणे संगती चालणारे असावं, याला पर्याय नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या स्वतःची बांधणी झाली पाहिजे. फक्त शिकवण्यापुरतं नाही. आता पुन्हा आपल्या अ, विचारांमध्ये जो मूलाग्रह बदल आणि जे ईश्वर परिज्ञान शिकवण्यामध्ये अ, सामील आहेत, त्यांच्यासाठी मी हे म्हणतो, की जे काही तुम्ही करता, ते जे काही आपण करतो, त्या सर्वामध्ये जीवनाची बांधणी करण्यावर आपलं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे. फक्त त्यांना शिक्षण देणं, त्यांचे मेंदू माहितीने भरणं किंवा संस्थेमधून त्यांचं शिक्षण पूर्ण करून त्यांना बाहेर पाठवणं, ह्यावर लक्ष केंद्रित करणं हे चुकीचं आहे. आणि मी अशा अनेक लोकांना भेटलेलो आहे, की जे ईश्वर परिज्ञान शिकवण्यामध्ये आहे. आणि मी त्यांना विचारतो, की "का तुम्ही हे शिकवण्यासाठी आले?" आणि त्यांचं उत्तर बहुतेक वेळा सारखं असतं, की "मी ईश्वर परिज्ञानाचं शिक्षण देत आहे, कारण मला लोकांची जीवनं बांधायची आहेत. मला पुढारी तयार करायचे आहेत. मला मंडळांना आशीर्वादित करायचं आहे." जेव्हा ते विचार करतात, की त्यांचा वेळ आणि इतकी ताकद, इतके वर्ष घातल्यानंतर, की इतकं शिक्षण दिल्यानंतर देखील जे त्यांचं ध्येय होतं, जी त्यांची इच्छा होती, ते शिकवण्याच्या मागची, त्याचा परिणाम साध्य झालेला त्यांना दिसत नाही. आणि जर का झाला आहे, फार कमी प्रमाणात झालेला आहे. आणि हे बदलाचा हा मार्ग आहे. आणि मला माहित आहे, की मी जे बोलत आहे, ते फार मोठ्या गोष्टी मी बोलत आहे. परंतु ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ते आहे. आणि म्हणून 4 आमूलाग्र बदल झाले पाहिजे. आणि या ठिकाणी मी त्याचं सारांश करत आहे. ईश्वर परिज्ञान शिकणे हे फक्त काही विशिष्ट लोकांपुरते नाही, तर हे सर्वांसाठी आहे. इतरांसाठी देखील आहे. आणि मला खूप आनंद होत आहे त्याविषयी. दुसरी गोष्ट, ईश्वर परिज्ञान जे आहे, ते शिकण्याचे ध्येय केवळ बौद्धिक ज्ञान नाही, पण जीवन रूपांतर करणे आहे. नेहमीच जीवन रूपांतर करणे आहे. तिसरी गोष्ट, ईश्वर परिज्ञानाची प्रक्रिया निव्वळ शैक्षणिक नाही, परंतु सर्वांगीण 4 प्रक्रिया आहे. 4 पहलूंची प्रक्रिया आहे. सर्वांगीण आहे. आणि शेवटची गोष्ट, चौथी गोष्ट, ईश्वर परिज्ञान शिकण्याचे विषय मानवी मत किंवा परंपरा नाही, परंतु देवाचे जिवंत वचन आहे. देवाचे जिवंत वचन.
कल्पना करा, जर का आपण ह्या चारही विचारसरणीमध्ये बदललो, की याच्यामध्ये जर खरंच बदल झाला, तर कल्पना करा, की तुमच्या देशामधील मंडळी कशा प्रकारची असेल? अशी असेल, की प्रत्येक पुढाऱ्याची बांधणी झालेली असेल आणि जीवन रूपांतरित झालेलं असेल. ख्रिस्त केंद्रित सगळ्या गोष्टी चालतील. मंडळीशी जोडून कामं होतील. वचनावर केंद्रित हे लोकं असतील. ईश्वरी परिज्ञानामध्ये संपन्न अशा प्रक्रियेमध्ये हे सर्व चालणारे असतील. प्रत्येक मंडळीमध्ये लोकांची बांधणी केली जाईल आणि आपले जे पुढारी आहेत, त्यांची बांधणी जी आहे, ती ईश्वरी परिज्ञानाच्या सत्यामध्ये फार बलवान केली जाईल. पुन्हा एक खोलवर रूपांतरित करणारी प्रक्रिया. आपल्या मनाला कशा दिसतील? कल्पना करा, की जेव्हा आपले पुढारी असे बांधले जातील. फक्त म फक्त पुढारीच नाही, तर मंडळीमधला प्रत्येक व्यक्ती हा बांधला जाईल. प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, प्रत्येक लेकरू, प्रत्येक तरुण, प्रत्येक तरुणी ही बांधली जाईल. फक्त कार्यक्रमामागे कार्यक्रम आम्ही करणार नाही, पण प्रत्येकाचं जीवन बांधलं जाईल. आणि रविवारी फक्त बसून सगळे ऐकणारे होणार नाही, तर प्रत्येक जण या बांधकामामध्ये सामील होतील. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिष्य करण्यासाठी बोलावलेलं आहे आणि मंडळीमधल्या प्रत्येक व्यक्तीकडे काम आहे. असं झालं तर, की प्रत्येक मंडळीमध्ये प्रत्येक व्यक्ती कोणा ना कोणाचं जीवन बांधेल आणि हे करण्यामध्ये सगळे व्यस्त होतील. आणि फक्त मंडळांमध्ये आई-वडीलच फक्त आई-वडीलच नाही, पण मंडळीची लेकरांची सेवा सगळे मिळून लेकरांच्या जीवनाची बांधणी करतील. पुन्हा 2000 वर्षापूर्वीपासून जे ईश्वर परिज्ञान आपल्याकडे दिलेलं आहे, त्यापासून आपण शिकू. अशी अशी मंडळी, की ज्यामध्ये जे जुने विश्वासणारे आहेत, ते नवीन लोकांना शिष्य बनवतील. फक्त नवीन लोकांना एकत्र करायचा, काहीतरी त्याचा वर्ग घ्यायचा, असं नाही. पण जुने विश्वासणारे नवीन लोकांच्या जीवनामध्ये भाग घेऊन त्यांना बांधतील, त्यांच्या जीवनाचं बांधकाम करतील. आणि असं नाही, की अरे कोणतरी येतील, त्यांना खूप शिक्षण आहे, ते येतील आणि ते शिकवतील असा प्रकार. हा एक दृष्टांत आहे, असं व्हावं. आणि पहिल्या मंडळीमध्ये असंच त्यांनी केलं. त्यांनी काही परिपूर्णरित्या केलं नाही. आम्ही देखील ते परिपूर्ण करणार नाहीये. परंतु त्यांनी हे असं केलं आणि त्यामुळे जगाची त्यांनी उलथापालथ केली. आणि हे परंपरा आहे. ईश्वरी परिज्ञान जी जीवन रूपांतरित करणारी आहे. आणि हे जे सर्व आहे आणि हे सर्व होत असताना जीवन रूपांतरित, ख्रिस्त केंद्रित, मंडळीशी संलग्न, देवाच्या वचनावर केंद्रित, ईश्वर परिज्ञानामध्ये संपन्न प्रक्रियेमध्ये जसे आपण प्रेषितांच्या मध्ये पाहतो, हे स्वप्न आहे. मला माहित आहे, की अजून या स्वप्नापासून आपण फार लांब आहोत. परंतु माझ्या भावांनो, बहिणींनो, आपण हे जाणूया, की देव आपल्या सोबत आहे. आणि हे त्याचा दृष्टांत आहे. त्याच्या मंडळीसाठी आपण त्याच्याकडे दृष्टी लावूया आणि त्याच्याकडे जे अतिउच्च ध्येय आहे, त्याच्या मागे लागूया. तो परमेश्वर आहे, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे. जो सार्वभौम आहे, जो राज्य करतो आणि तो सर्व गोष्टी साध्य करण्यास समर्थ आहे. आणि ह्याच्यापेक्षा कमी अशा कोणत्याच गोष्टी आपण स्वीकारल्या नको. आणि आपण पाहूया, की ईश्वर परिज्ञानामध्ये जीवन रूपांतरित करणारं जे दृष्टांत आहे, तो आपण पाहू. हे आपल्या आपल्या देशामध्ये जी ख्रिस्ताची वधू आहे,
त्याद्वारे रूपांतरित व्हावी याकडे आपण पाहूया. भावांनो आणि बहिणींनो, आपण याच्यापेक्षा कोणत्याही कमी गोष्टीला नको स्वीकारूया आणि जे सर्वात उच्च आहे त्याच्या मागे आपण लागूया. रूपांतरित करणारे ईश्वरी परिज्ञान सर्वांसाठी. ईश्वर परिज्ञानच्या शिकण्यामध्ये नवीन पहाट आणि एक वचन त्यामध्ये आहे कलसे 1:28. आम्ही त्याची घोषणा करतो. सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो. त्या प्रत्येक माणसाला शिकवतो. अशासाठी प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे. बदल करण्याचा समय आलेला आहे. ईश्वरी परिज्ञानामध्ये, क्रांतीमध्ये सहभागी व्हा. सर्वजण, तरुण, पुरुष, स्त्रिया, लेकरं सर्वांना ख्रिस्तामध्ये येशूच्या ठायी पूर्ण करण्यासाठी बदल करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो, की ऐश्वरी परिज्ञानाच्या क्रांतीमध्ये सहभागी व्हा. आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो, ईश्वरी परिज्ञानाच्या क्रांतीमध्ये सहभागी व्हा आणि जी तुमची स्थानिक लीडर सोर्सची टीम आहे, त्यांच्या संगती संपर्क करा आणि बदलण्याचं ही जी चव आहे, रूपांतरित ईश्वरी परिज्ञानाची जी चव आहे, ती आपण नव्याने घेऊया. की त्याच्या आत्म्याद्वारे आपण त्याच्या वचनाद्वारे पुढे जाऊया आणि ते त्याची सुंदर आणि त्याची वधू जी आहे, तिला आपण तयार करूया. तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो, की आज तुम्ही आमच्या संगती सहभागी झाले. जर का तुमचे काही कमेंट्स असतील, किंवा काही प्रश्न असतील चॅट बॉक्समध्ये, तर तुम्ही विचारू शकता. खूप सुंदर तुम्ही बोलत आहात. धन्यवाद. काही प्रश्न आहेत का? मला माहिती आहे, की खूप मोठा दृष्टांत आहे मला माहीत आहे. आणि मला माहीत आहे, की अनेक परंपरा आहेत, की ज्याच्यामध्ये आम्ही अडकलेलो आहोत आणि त्या गोष्टी आम्हाला फार कठीण वाटतात. परंतु आपण आपल्या जीवनात देऊया बदल घडवून आणण्यासाठी. आणि मी जिवंत असताना थोडासा मला जर का बदल करता आला, तर मला तो पाहायचा आहे. आणि थोडं पुढं जिथे आपण आहोत, ना, थोडं पुढं मला जायचं आहे, गेलेलं पाहायचं आहे. यासाठी की या पिढीमध्ये थोडं पुढं, त्याच्या पुढच्या पिढीमध्ये थोडं पुढं, असं पुढं-पुढं आपण जात राहू आणि जे कठीण सत्य आहे त्याचा सामना आपण करूया. आपण हे समजून घेऊया. आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे करण्याचं धैर्य करूया, की अनेक असे आहेत जे अशिक्षित लोकांमध्ये काम करतात आणि जेव्हा तुम्ही अशिक्षित लोकांमध्ये काम करता, तेव्हा हे 4 पैलू तुम्ही शिकून घ्या आणि हे 4 पैलू जे आहेत ते सर्वात सोपे, साधे आणि फार सुंदर असे पद्धती आहेत शिकण्याची. या 4 पैलूंकडे पहा आणि ते शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या पार्श्वभूमीमध्ये कसं दिसतंय समजून घ्या. तुमचे आभार मानतो तो प्रश्न विचारल्याबद्दल. अजून कोणाला काय बोलायचंय? आपण थांबूया अगोदर. काय प्रश्न आहे का? आणि मी इथं पाहत आहे, की कोणीतरी ईमेल ॲड्रेस मागवलाय. तर कृपा करून तुम्ही कोणत्या देशातून हे बोलत आहात ते तुम्ही तुमच्या देशाचं नाव लिहा. अ, म्हणजे मग तुम्हाला आम्हाला संपर्क करता येईल. तुमच्या सर्व
उत्स्फूर्तपणाबद्दल तुमचे आभार मानतो. मला फार आनंद होते जे तुम्ही लिहित आहात चॅट बॉक्समध्ये. मला देखील उत्तेजन मिळत आहे. आणि मग ह्या शिक्षणाचं रेकॉर्डिंग देखील तुम्हाला पाठवण्यात येईल आणि तुम्हाला ते पॉवर पॉइंट आणि त्याच्यासोबत ते सगळं मटेरियल आम्हाला द्यायला आवडेल. आणि जानेवारीमध्ये अजून भरपूर साहित्य आम्ही तयार करत आहोत आणि आमची वेबसाईट तयार होते. आमचे सर्व जे साहित्य आहे, आम्ही ते सर्वांना फुकट देऊन टाकतो. त्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत, लिखाण आहे, केस स्टडीज आहेत, भरपूर, भरपूर आहे आणि सर्व सर्वांसाठी उपलब्ध आहे. आणि littlesource.org जे आहे, त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. जानेवारीमध्ये आमची वेबसाईट तयार होईल आणि आमच्या टीमसाठी तुम्ही संपर्कात राहा. आणि प्रार्थनेमध्ये मी आता संपवतो, की त्या तुला धन्यवाद माझ्या सर्व मैत्रिणीबद्दल, जे आज माझ्या संगती देवबापा आहेत. प्रभू तुझ्यासाठी जे त्यांचं खोल प्रेम आहे त्याबद्दल देवबापा, जो आवेश आहे त्याबद्दल. प्रभू आम्हाला माहिती आहे, की आमच्यासाठी खूप अजून तू राखून ठेवलेला आहे. देवबापा जे आम्ही अनुभवलो त्यापेक्षा जास्त, जे अजून आम्ही स्पष्टपणे पाहिलेले नाही. देवबापा कधी-कधी आम्हाला असं वाटतं, की आम्ही अडकून गेलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरेमध्ये, पद्धतीमध्ये देवबापा. पण प्रभू, आम्हाला त्यामधून देवबापा मार्ग दिसत नाही देवबापा. पण तुझ्या आत्म्याद्वारे तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला स्पष्टपणे दाखव. आम्हाला स्पष्टपणे दाखव. देवबापा तुझे मार्ग दे बापा. ज्यामुळे परमेश्वर बापा आम्हाला एक मार्ग दिसेल आणि दे बाप्पा जे गौरवी सुटका आहे, तुझ्या लेकरांसाठी तू दिलेली आहे प्रभू. त्यामध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळू दे. आम्हाला परमेश्वर बापा जीवन बदलणारे ते आमची जागा सापडू दे. जिथं दे बापा आम्ही स्वतः बदलू आणि इतरांना बदलू दे बापा. प्रभू आमची पुनर्बांधणी कर. हो, खऱ्या अर्थाने दे बापा परिपूर्ण रीतीने आमच्यामध्ये बदल होऊ दे. हो दे बापा आणि त्याद्वारे परमेश्वर बापा तू तुझ्या वधूला तयार कर दे बापा. हो दे बापा, स्तुतीविरहित अशी तयार कर दे बापा. आणि ते बाप्पा ज्याद्वारे ज्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो नाहीये त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि परमेश्वर बाप्पा तुझं गौरव होईल दे बाप्पा. या ठिकाणी आम्ही आहोत बाप्पा. आम्हाला दे बाप्पा. कोणत्याही प्रकारे दे बाप्पा हे भयामध्ये येऊ दे नको किंवा खूप सारा आमच्यावर दबाव येऊ दे नको माझ्या दे बाप्पा. की जे वेगवेगळे दृष्टांत आणि परमेश्वर बाप्पा ह्या जो याच्यामध्ये व्यापकता आहे तर आम्हाला तुझ्याकडे पाहण्यासाठी सहाय्य कर. तुझ्या सामर्थ्याकडे पाहण्यासाठी सहाय्य कर आणि तू हे करू शकतोस असा केवळ दे बाप्पा विश्वास ठेवण्यासाठी सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू आहे. सर्व येशूच्या गौरवासाठी. आमेन, आमेन, आमेन. प्लीज गॉड. धन्यवाद दे बापा. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वाद दे. सर्व भाषांतर करणाऱ्यांचे आभार. सर्वांना सर्वांना आभार मानतो आणि त्या टीमचे पण मी आभार मानतो, की जे सर्व तांत्रिक बाजू सांभाळतात आणि ही क्रांती आम्ही प्रभूच्या हातात देतो आणि हे त्याचं आहे आणि आपण त्याच्यासोबत जाऊया. तुमच्या सर्वांना प्रेम करतो आणि पुढचं आमचं जेव्हा अ, अशा प्रकारचं ट्रेनिंग होईल, आम्ही तुम्हाला नक्की कळवू आणि तुम्हाला सर्वांना भेटू. फार आनंद झाला. देवबाप तुम्हाला आशीर्वाद दे. प्रेज गॉड. थँक यू जीसस.